स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरस दैतो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त भूत झाले. वार्ता पसरी झहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तैसी बडद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोलेल रूपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ. बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूप लागी परेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. असे ऐकून उत्तर संतोषला तो रूपवर तैसा सभा समग्र आनंदित झाली. दुपती सह सकळ जाणे त्यापरी तात्याने सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते. तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करते स्वामी सेवा. असे पाहुणे तात्याशी विचार पडला मानसी त्या नगरातून स्वामीसी केसी म्हणू आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिल्ली भोवसाळदाने याच्या धनी तृप्त केले. स्वामीची पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सगळीकडे संतुष्ट होते असे करते सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तुतके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासे. मग लढवली एक युक्ती एकांती गाठून चोळापा प्रती. त्याच लगी विनंती करते बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थ असे घेऊन याला बडद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाला. प्रेमीने सर्वे वशा चोळापासी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जागरीचा बहुसार. चोळापाने कर जोडली विनंती केली मधुर वचनी कृपाळ होऊन समर्थाने बडद्याप्रती चालावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला भूतधन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. आयसे ऐकून या वचना समर्थाने हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव म्हणला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चालावे. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा ऐकत भाविक भक्त पंचमाध्याय गोठा. श्री रस्तु शुभम भवतु.